बदलापुरातील दोन लैंगिक अत्याचाराच्या शिकार बनलेल्या अल्पवयीन मुलींच्या बाबतीचा SIT रिपोर्ट्स आता सध्या आलेला आहे आणि ते SIT रिपोर्ट्समध्ये नेमकं काय काय आपल्याला जी माहिती मिळालेली आहे ती माहिती तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो आपल्या सोप्या शब्दात. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे संदीप पाटील. मी तुम्हाला बदलापूरमधील घडलेल्या घटनेचं माहिती देण्याचा मी प्रयत्न करतो आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे SIT जो स्थापन करण्यात आला होता RP सिंग यांच्या शिफारसी, त्या अहवालानुसार जी चौकशी करण्यात आली होती, ज्या चौकशीचा जो काय अहवाल आहे त्या अहवालामध्ये हे लक्षात आलं की अक्षय शिंदे हा नराधम 15 दिवस लैंगिक अत्याचार त्या मुलींवरती करत होता. आणि भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, त्यातला हा पहिली गोष्ट आहे की बाबा तो 15 दिवस तो अत्याचार करायचा त्या मुलींवरती. दुसरी गोष्ट की हा जो अक्षय शिंदे आहे त्याला जे काही कामावर ठेवलेलं होतं 1 ऑगस्टला वगैरे, हे कामावर ठेवलेल्या ठिकाणी त्याला कोणत्याही म्हणजे एक आउटसोर्स एजन्सी जी असते बाहेरून कुठून तरी त्याला कामावर कुठल्याही त्याच्या ओळखपत्राशिवाय ना कुठल्याही गोष्टीशिवाय त्याला डायरेक्ट कामावरती ठेवलं होतं शाळा प्रशासनामध्ये, म्हणजे शाळेमध्ये त्याला हे कामावरती ठेवलेलं होतं. तिसरी गोष्ट म्हणजे हा जो अक्षय शिंदे आहे त्या अक्षय शिंदे यामध्ये तो शाळेमध्ये कुठेही फिरायचा, म्हणजे त्याला कुठल्याही ओळखपत्रा म्हणजे या ठिकाणी या वेळेस जायचं आहे, या वेळेस असं काही नव्हतं. तो शाळेमध्ये सगळी ठिकाणी त्याला परमिशन्स होती फिरायला. आणि हे सुद्धा कळतं आहे की अक्षय शिंदे हा लेडीज टॉयलेटमध्ये पण त्याला परमिशन्स होती आणि तो ते कामं करायचा की जे लहान मुलांना त्यांना जे काही आपल्याला घेऊन जात होता तो लहान मुलींना म्हणजे त्या टॉयलेट्समध्ये आणायचं घेऊन जायचं हे त्याचं काम होतं, ते करत होता असं सांगण्यात येत आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणखी भरपूर सारे असे खुलासे SIT रिपोर्ट्समध्ये आलेले आहेत. त्यामधला सगळ्यात महत्त्वाचा खुलासा आणखी एक गोष्ट म्हणजे जे शाळा प्रशासन आहे ते हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत होतं, हे सुद्धा आपल्या ह्या रिपोर्ट्समध्ये कळालेलं आहे. त्याशिवाय त्याच्यानंतरच पोलिसांनी सुद्धा हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण पोलिसांनी सुद्धा लवकरात लवकर FIR नोंदवून घेतला नाही आहे. आणि दोन्ही मुलींचं जे काही 2 मुलींवरती जे अत्याचार झाला होता ते एकच FIR नोंदवून घेतला आणि FIRमध्ये नोंदवून घेतलं. त्यामध्ये पण काहीतरी त्यांनी आपल्या शब्द आपल्या सवयीनुसार त्यांनी शब्दरचना केली असंही या अहवालात सिद्ध झालं आहे. दुसरी गोष्ट, अहवाल जो सादर केलेला आहे त्यामध्ये जे मुख्याध्यापिका आहे त्या मुख्याध्यापिकांना म्हणजे ते पालकांना असं प्रश्न विचारण्यात आला की तुमच्या मुली सायकल चालवतात का, 2-2 दिवस सायकल चालवलेत का वगैरे वगैरे, म्हणजे असे संतप्तजन जे प्रश्न आहेत ते प्रश्न विचारण्यात आले होते. दुसरी गोष्ट, ह्या जे शाळा आहे त्या शाळेचे जे मुख्याध्यापिका आहे त्या मुख्याध्यापिकांना ही गोष्ट माहीत होती 14 ऑगस्टलाच. त्याच्यानंतर त्यांनी ट्रस्टीला सांगण्यात आलं, पण ते ट्रस्टीसुद्धा ही गोष्ट त्यांनासुद्धा माहीत होती आणि हे प्रकरण इथंच दाबण्याचा प्रयत्न होत होता. हा सुद्धा ह्या SIT अहवालामध्ये सिद्ध झाला आहे. तर शाळा प्रशासनसुद्धा मागच्या 48 तासामध्ये कोणतेही ॲक्शन घेतले नाही या गोष्टीवरती, ह्यावरती सुद्धा हे आहे. त्याच्यानंतर FIR नोंदवून घ्यायला सुद्धा वेळ लागला. ते मी मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलंच आहे की FIR नोंदवून घ्यायला सुद्धा खूप वेळ लागलेला होता या गोष्टी सगळ्या करण्यासाठी. आणि जे काही अक्षय शिंदेच्या फॅमिलीनी म्हणजे अक्षय शिंदेच्या कुटुंबाने जे काही सांगितलं होतं की असं असं आमचा अक्षय निर्दोष आहे वगैरे वगैरे, माझा मागचा एकच व्हिडिओ आहे, तो व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तो अक्षय निर्दोष आहे, माझा भाऊ तसं करू शकत नाही, आई म्हणते की तसं तो मुलगा माझा करू शकत नाही वगैरे वगैरे. तर तो गतिमंद असल्याचा हे एक दावा पुरावा तर आहेच आहे. शिवाय याच्या व्यतिरिक्तसुद्धा इथे जी चौकशी होत आहे बदलापूर शाळेमधले जे नवीन खुलासे होत आहेत त्या खुलासांमध्ये एक गोष्ट कळते की हा जो आरोपी आहे अक्षय शिंदे हा कन्फर्म आरोपी असणार आहे. कारण याच्यामध्ये कोणताही एखादी व्यक्ती जर गुन्हा केलेली असेल तर ती व्यक्ती सांगणार नाही ना की मी गुन्हा केली आहे म्हणून. चौकशी तर होणारच आहे, अजून चौकशी होणार आहे. आता सध्या 22 ऑगस्टला कोर्टांनी एक नोटीससुद्धा पाठवलं होतं शाळांना की हे सर्व काय होतं आहे, म्हणजे जसं की तुम्ही रिपोर्ट का नाही दिले किंवा तुम्ही CCTV बसवले नाही. आता हा खूप मोठा मुद्दा होता की CCTVसुद्धा त्यांनी बसवलेलं नव्हतं. तिथं CCTV का नाही आहे त्या शाळेला, त्या शाळेमध्ये जे काही गोष्ट घडलेली आहे ती घडलेली गोष्ट तुम्ही सविस्तर माहिती लवकरात लवकर का दिलं नाही आहे. पोलीस प्रशासनावरती सुद्धा म्हणजे प्रश्न इथे तयार होत आहेत. पोलीस प्रशासनावरती सुद्धा प्रश्नचिन्ह उभा राहत आहे की बाबा तुम्ही FIR लवकरात लवकर का नोंदवून घेतला आणि FIR नोंदवून घेतले तरी पण तुम्ही 2 मुलींचं एकच FIR काय नोंदवून घेतलं, नंतर त्यांनी चेंज करून नवीन 2 FIR नोंदवून घेतले असं सुद्धा सांगण्यात आलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे
इथल्या जे आतमध्ये जे काही शाळा प्रशासनामध्ये जी काही माहिती कळाली होती तिथल्याही लोकांनी सपोर्ट केलं नव्हतं आणि ते प्रकरण जे आहे ते तिथल्या तिथं दाबण्याचा प्रयत्नसुद्धा करत होते. तर हे जे काही प्रश्न होते आणि आणखी एक आयोग होता की राजपाल हक्क आयोग. तर या आयोगामध्ये सुद्धा जे काही प्रश्नाचं संच होतं, जे काही प्रश्न होते या शाळा प्रशासनाला विचारण्यात येणारे प्रश्न असो किंवा मग पोलीस प्रशासनाला विचारण्यात येणारे प्रश्न असो, जे काही प्रश्न असेल त्या प्रश्नाचं जे काही आहे ते अहवालसुद्धा शाळेला पाठवलेलं होतं. आणि त्याच्यावरून जी काही माहिती मिळालेली आहे, एक 2 सदस्यची समिती नेमणूक करण्यात आली होती. त्या 2 सदस्यीय समितीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी SIT मध्ये सिद्ध झालेल्या आहेत की 15 दिवस त्या मुलींवरती अत्याचार तर असे गुन्हे बदलापूरमध्ये घडत आहेत आणि नवीन खुलासे रोज कळत आहेत. कारण गेल्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की माझा भाऊ बबलू शिंदे, हा जो अक्षय शिंदेचा भाऊ होता, त्यानं खुलासा केला होता की माझा भाऊ निर्दोष आहे, त्याला सोडून द्या, तो असं करू शकणार नाही वगैरे वगैरे. पण जसं रिपोर्ट येतील आणि जर अक्षय शिंदे जर दोषी असेल तर त्याला फाशीची शिक्षा किंवा कठोरातली कठोर शिक्षा त्याला व्हायला पाहिजे, हाच एक उद्देश आहे आपला. तर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत राहील की काय ॲक्च्युली SIT अहवाल तुम्हाला मी समजावून सांगितलं. त्याच पद्धतीने येणारे अनेक व्हिडिओज तुम्हाला नवीन अपडेट्स देत राहील. व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा, चॅनलला लाईक करा आणि शेअर पण करा. धन्यवाद.